रामकृष्ण हरे. सज्जन हो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये जी त्यांना छत्रपती ही पदवी राजमुद्रा म्हणून, स्वतंत्र राजमुद्रा म्हणून शहाजीराजांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी दिली आणि तीच त्यांनी पुढे सातत्याने वापरण्याचं मान्य केलं. त्याविषयी जो सविस्तर खुलासा आहे त्या एका शास्त्रीय पद्धतीने आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. श्लोक पहा. प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते हा आपला मुख्य विषय आहे. ती जी मुद्रा आहे, चिन्ह आहे, राजमुद्रा आहे की ज्याच्यामुळे सर्व शासन चालल्या जातं, ती मुद्रा, तिचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे ते मुद्रा वर्धिष्णू आहे. कशी वाढत वाढत जाणारी आहे? प्रतिपद चंद्र रेखे इव. प्रतिपदेच्या चंद्राची जशी कलाकलाने 16 कलेपर्यंत तो वाढते, मग 16 कलेने चंद्र पूर्ण होतो, तशी ही जी मुद्रा आहे तर ती हळूहळू हळूहळू वाढत जाणारी आहे. कशी? प्रतिपद चंद्र रेखा इव. जी एक रेषा, एक एक कला वाढत वाढत जाते आणि मग तो चंद्र पूर्ण होतो. वर्धिष्णू म्हणजे वाढत जाणारी चंद्ररेखे इव वर्धिष्णू विश्ववंदिता. आणि ती मुद्रा राजाचं चिन्ह, तर ते विश्ववंदिता, सगळ्या विश्वांनी त्या मुद्रेला वंदन करावं इतकं त्या राजमुद्रेचं महत्त्व सुभाषितकाराने वर्णन केलं आहे. वर्धिष्णू आणि विश्ववंदिता. कोणाची ही मुद्रा? शाह सुनो हो, शहाजी राजांचे सुपुत्र शिवाजी महाराज, शिवस्य एषा, शिवस्य म्हणजे शिवाजी महाराज यांची ही राजमुद्रा. कशी आहे ती? मुद्रा भद्राय राजते. ती मुद्रा भद्राय राजते किंवा भद्राय विराजते, विराजमान आहे. आणि नुसती विराजमान नाही, भद्राय, भद्रम म्हणजे कल्याणम, आणि ते कल्याण असणारी कल्याणकारक मुद्रा, सर्व राज्य कारभार चालवणारे ती मुद्रा. तर मुद्रा भद्राय राजते, विराजते, विराजमान असणारी ती मुद्रा आहे. तेव्हा ही जी मुद्रा भद्राय राजते एवढाच सुभाषिताचा शेवटचा तुकडा आपल्या शासनाने आपल्या राज्यकारभारामध्ये मान्य केलेला आहे. तेव्हा अशी जी राजमुद्रा, असे जे राजे तर खूप झाले, पण छत्रपती ही जी पदवी आहे, ही जी त्यांना बहाल केली, ही मात्र छत्र आणि पती असं एक छत्र आहे. काही राजे रघुकुलातले वगैरे मोठे मोठे राजे झाले तर ते पण असे छत्रपती वगैरे हे शब्द लावायचे. नंतर तो काळ गेला, पण नंतर जे छत्रपती झाले महाराष्ट्रामध्ये ते फक्त एकच छत्र असणारे आणि पती. बाकी राष्ट्रपती झाले, पती तर खूप झाले, आणि मग काही काही उचापती पण झाले, पण छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज एकमेव राजा, रयतेचा राजा. आणि त्या राजाचं वर्णन काय काय तोंड भरून केलं आहे. हा. तर त्यांच्या ह्या छत्रपती पदवीबद्दल, राजमुद्रेबद्दल आपण त्या श्लोकाचा अर्थ लोकांपुढे संपूर्ण श्लोक जावा या हेतूने आज आपण त्याच्यावर विचार करत आहोत. तेव्हा हे जे चिन्ह आहे शासन म्हणून विराजमान केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्या चिन्हावर देशसेवा, देवसेवा आणि धर्मसेवा अशा तिन्ही प्रकारचं राज्य छत्रपती शिवाजी महाराज चालवित होते.
आणि त्याच्यासाठी त्यांचा अवतार होता. नावच त्यांचे शिव. आणि मग महाराज किंवा छत्रपती म्हणजे शिव हाच मुळात भगवान शंकराचा नाव आहे, अर्थ आहे. शिव म्हणजे भगवान शंकर. आणि म्हणून ते शंकराचे भक्त होते. बघा कसा योगायोग आहे, नावही शिव आणि शिवाचे भक्त. आणि म्हणून त्यांनी जेव्हा प्रतिज्ञा केली, शपथ घेतली त्या रोहिडेश्वरावर, तर रोहिडेश्वर तिथे भगवान शंकराचं हे आहे. आणि तिथे जे स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथे तेही भगवान शंकर. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या विषयामध्ये म्हणजे युद्धामध्ये, आक्रमणामध्ये हर हर महादेव असंच केलं जातं. आणि इकडे विष्णूची जी गर्जना आहे तर ती वेगळी आहे. पुंडलिका वरदे हरे विठ्ठल, हे विष्णू भक्तांची वगैरे या सगळ्यांची आहे. पण हर हर महादेव म्हणून आक्रमण करण्याची म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव. आणि म्हणजे असं वाटतं आहे की भगवान शंकराचाच हा अवतार. आणि पुन्हा भवानी म्हणजे भगवान शंकर आले की भवानी. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. आणि शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असनेच की, असं माऊली म्हणते ते. पण शंभू तेथे अंबिका म्हणजे भवानी. आणि म्हणून जेवढे म्हणून शिवभक्त आहेत माझ्या सहसर्वे, ते ती घोषणा वापरूनच आपलं कार्य सिद्धेश नेतात. जय भवानी, जय शिवाजी अशा प्रकारची घोषणा रूढ झालेली आहे. आणि आक्रमण करायचं असेल हर हर महादेव असं हे किती समन्वय, किती जुळून आलेला आहे बघा. असा जो राजा, राजाची व्याख्याच करताना असं म्हटलं आहे, प्रजानुरंजनम इथे राजा, प्रजांचं रंजन करतो तो राजा. असा एकच राजा झाला आणि तो म्हणजे राजा शिवछत्रपती. काशी की कला जाती थी. जर शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं. एका हिंदी कवीने फार छान वर्णन केलेलं आहे. ते म्हणतो आहे, काशी की कला जाती थी, मथुरे में मस्जिद बनती थी. अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुन्नत होते थे. मथुरेत मस्जिद झाली असती, मथुरेची सगळी मस्जिद झाली असती. अगर एक शिवाजी नाही होता तर सबकी सुन्नत होती थी. सगळ्यांची सुन्नत झाली असती. गफूर खा, अमुक खा, कमुक खा, शाहरुख खा, हे सगळे असेच झाले असते. महिला बेगम झाल्या असत्या. अशी वाईट परिस्थिती झाली. शिवाजी महाराजांनी ते सगळं थोपवलं. आणि ते त्यांचा जो धर्म होता, आत्ता जे धर्मावर जे वादविवाद चालू आहेत, तर ते मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असा जो महाराष्ट्र धर्म वाढवणारे ते शिवाजी महाराज. आणि मग धर्म, देश आणि आपला देश, देव या तीन गोष्टीसाठी यांचं सगळं कारभार चालत असायचा. एका म्हणजे समर्थांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी वर्णन करताना असं म्हटलं आहे, फार ते काव्य अगदी सार्थ आहे बघा. निश्चयाचा महामेरू, निश्चय, छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. त्यांना सगळे फळं मिळायचे तर त्याचं कारण आहे निश्चय. जे काय असेल ते निश्चयाने ते करायचे. आणि राजांचं ते फक्त छत्रपतींनाच शोभून दिसतं. तेव्हा निश्चयाचा महामेरू, शिवाजी महाराज कसे होते तर निश्चयाचे महामेरू. नुसता मेरू नाही, मेरू पर्वत आहे, पण महामेरू. बहुत जनांचा आधारो, अनेक लोकांचा तो आधार होता. जे यवन सत्तेची जी मानसिकता होती, मंदिरं तोडणे, गायीच्या कत्तली करणं, हिंदूंना छळणं, असा जो प्रकार होता, पण त्यांच्या राज्यकारभार, त्यांच्या सोबतीसुद्धा मुसलमान वगैरे सगळे होते. म्हणजे ते त्यांच्या विरुद्ध नव्हते. त्यांची प्रवृत्ती जी आहे
की हिंदू धर्म विरोधी त्यांची छाडायची, त्यांना ठेचून काढायची, हा एवढाच. म्हणून त्यांना असं म्हटले, बहुत जनांचा आधारो, बहुत जन, काही सोडले तर. म्हणून बहुत शब्द बहुत ठिकाणी वापरला पाहिजे. सगळे नाही, तर बहुत जनांचा आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अखंड स्थिती म्हणजे हे करायचंच आणि मी ते करणारच, जसं टिळकांनी म्हटलंय तसं त्यांचा निश्चय असायचा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. म्हणजे अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थिती तशी ठेवणं आणि कौशल्यपूर्वक सगळं राज्यकारभार करणं, युद्ध नीती सगळं वापरणं सोपं नाही आहे. याच्यातून आग्र्यातून सुटका सोपी गोष्ट नाही आहे ती. अति कौशल्यपूर्वक आणि तिथून थेट महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास अगदी अद्भुत आहे. तो प्रवास वर्णन केला की अंगावर शहारे येतात. अशा प्रकारची ती कर्तबगारी आहे. आणि शेवटी असं म्हणतायत समर्थ लोक, श्रीमंत योगी, अनेक योगी झाले, कर्मयोगी झाले, उपासनायोगी झाले, ज्ञानयोगी झाले आणि हठयोगी वगैरे हे करणारे योगी झाले. पण सगळ्यामध्ये आगळे वेगळे योगी जर कोणी असतील तर ते शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून त्यांना म्हणलं श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, सगळ्या अर्थाने श्रीमंत योगी असे जे शिवाजी महाराज. आणि मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे शिवाजी महाराज. भोसले कुल वसंत असा जो राजा शिवछत्रपती, भोसले कुल त्याचा वसंत फुलवणारा वसंत राग आहे, वसंत ऋतू आहे. वसंत फुलला की जिकडे तिकडे सुगंध दरवळतो, फुलं पुष्प बहरतात. वसंत फुल लावणी वसंत राग आहे. तेव्हा असं जे भोसले कुलातलं हे जे वसंत फुलवणारे राजे शिवछत्रपती, त्यांना शतशः वंदन. आणि या राजमुद्रेबद्दल आपण विस्तारपूर्वक तुम्हाला कल्पना यावी म्हणून मुद्दाम हा प्रयत्न होता. तर पुन्हा एकदा श्लोक ऐका. प्रतिपच्चंद्र रेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता, शाह सुनो शिवशेषा, मुद्रा भद्राय राजते. असे राजमुद्रा आणि ते राज्य, ते कौशल्य, ते सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांचा एक अगदी युगपुरुष, शिवाचा अवतार म्हटलं तर फार वावगं होणार नाही. आणि म्हणून जसं म्हटलं आहे ना, संभवामी युगे युगे भगवान गीतेमध्ये म्हणतात, तसं हा एक युगपुरुष म्हणून. आणि आत्ता वर्धिष्णू असं श्लोकात आलं आहे. त्यांची जी चंद्रशेखेव राजमुद्रा आहे ना, म्हणजे त्यांचं जे आठवण आहे ना, ती वर्धिष्णू आहे. म्हणजे त्यांचं चरित्र आणि त्यांचं हे वगैरे ती अंग सळसळतं. म्हणजे आमच्या रक्तामध्ये म्हणजे लखुजीराव जाधव, त्यांचे आम्ही वंशज जाधव, आणि त्यांची सुकन्या राजमाता जिजाऊ, ते आमच्या जाधवांचं रक्त, भोसल्यांचं वीर्य, रक्त आणि वीर्य दोन्ही मिळून शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून त्यांचं कार्य विश्ववंदित झालं. असा राजा एकच झाला आणि तो म्हणजे शिवछत्रपती. त्यांच्या कार्याला शतशः दंडवत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.